रस्ते तसे आहेत, हवा असली तरी हवा निघून जाईल. अरे कशी करते बघ, पहिल्या गिअरमध्ये बघ चढत नाही. म्हणत असल मालक तुम्ही घरी चला, तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट इंजन फेल. अभी देखो भाई कैसा मजा आने वाला. नमस्कार मंडळी, जय सवालाल, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जसं की तुम्ही बघितलंय थंबनेलमध्ये, आज आपण जाणार आहे पुण्यावरनं मात्र एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा चतुर्मुख महादेव मंदिर येथे. तर त्याचा रूट असा आहे की आपल्याला सर्वात पहिले बेंगलोर हायवेवरती जावं लागेल. आता सध्या आम्ही कात्रजवरनं निघालो आहे, कात्रज स्वामीनारायण मंदिरावरनं. हा आहे जांभूवाडीचा रोड, जांभूवाडीचा ब्रिज वरचा, आणि समोरचा तो आहे तो हत्ती डोंगर. तर बँगलोर हायवेवर सरळ आपल्याला एक कात्रज बोगदा क्रॉस करून, अरे शाबाश, कात्रज बोगदा पार केल्याच्या नंतर एक 2 ते 3 किलोमीटरच आहे वाटतं आहे. तर तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला, ते मी तुम्हाला समोर दाखवतो. कळलं तू पड जाऊ. तर कात्रज बोगदा पार केल्याच्या नंतर एक 2 ते 3 किलोमीटरच आहे वाटतं आहे. तर तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला, ते मी तुम्हाला समोर दाखवतो. नो डाऊट. तर जी काही ब्युटी असेल, जो काही असेल तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. आत्ता आम्ही सनसेट बघायला जाणार आहे. तर 5:30 वाजलेत, बघू किती वाजेपर्यंत तिथं पोहोचतो. ओके. न्यू कात्रज टनल 1458 मीटर्स. टिंग डिंग टिंग टिंग. हा मोबाईलने रंग चेंज केला. होय, गड्ड्यात गेला माणूस. बघा रे बघा. हो काका, हळू चालवा. एंडिंगतून एकदम दिवस झाला आहे. डिंग. आणि आपण तिथं सनसेट बघणार आहे. आपला फोन पण वाईट झाला. बघा काय वय. हा बघा, हा रस्ता येतो जुन्या कात्रज बोगद्याचा. तिथून कात्रजवरनं हा रोड येतोय. मग इथून राईट घेऊन मग हायवेला लागता येतो. सॉरी, सिंदवाडीला यायचं असेल तर इथून असं फिरून मग तिथून परत इकडे येते. हाँ, अभी दिखाऊंगा ना तुमको मैं. कुठे गेला आहे, इथून दिसतो तो लोकेशन. मी समोर बघू दे, नाही तर मी घालायचो गाडी. जो मस्ती. हां, तो बघा, तो दिसतोय. उद्या उगत असू दे, दिसणारच. गाड्या पण दिसते तिथून. तर आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. बघा, ह्या रोडने जरी आलं तर तो गाडी दिसते तुम्हाला. तिथे एक चिकन शॉप आहे. मग तिथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. पिक साईड प्लीज. हां, इथून आता लेफ्ट घ्यायचं. हां, बारामती ॲग्रोजवळनं कार्तिक चायनीज सेंटर, इथून घ्यायचं आपल्याला आतमध्ये. महादेव मंदिर, इथं एक छोटासा बोर्ड आहे, त्याच्यावर लिहिलेलं पण आहे महादेव मंदिर. चलो आता इथून गावातून ड्रून गाडी ऐसे लहरा के. तर आता एक इथून लेफ्ट आणि राईट 2 रस्ता जातो. लेफ्ट नाही म्हणजे स्ट्रेट आणि राईट. तर आपल्याला राईट घ्यायचं, नाही तर तुम्ही घुसाल गावामध्ये. ये फळेर नाम कायच रे, जांबेन मराठी काय कसं. पेरू म्हणतात, जांब म्हणतात. पेरूचे झाडं लागतील. नंतर थोडंसं ऑफ रोड, थोडंसं नाही बराच काय ऑफ रोड. पडत्या पावसामध्ये जर तुम्ही येत असाल तर गाडी नीट चालवा, नाही तर इथं गाड्या लय स्लिप होतात. आपली आता पाऊस नाही आहे त्यामुळे. आता बघा परत इथं महादेव मंदिर म्हणून इकडे दिलं आहे. तर इकडे न जाता आपल्याला इकडे जायचं आहे. चलो.
आता इथून अजून थोडासा खतरनाक रस्ता लागणार. हां मग गावच आहे, गावातूनच जायचं आहे. आता इथं गाडी थोडीशी नीट चालवायची. हा हवा बिवा आहे सगळं, काही विषय नाही. रस्ते तसे आहेत, हवा असली तरी हवा निघून जाईल. अर स्लिप नाही झाली पाहिजे रे. काय पाय चिखलात भरलं. अय्यो गाडी नाही चढणार वाटते रे. उतरून जा. तर इथून डायरेक्ट चढ घाट लागणार आपल्याला. तर परत आपल्याला एक माणसाला ड्रॉप करायला, दोघांना पण ड्रॉप करतो आणि मी एकटाच जातो वरती, कारण गाडी नाही चढणार आपली. स्प्लेंडर आहे बिचारी, जुनी आहे, खूप दिवस झालेत. 2009चं मॉडेल आहे. आत्तापर्यंत सोबत आहे. बघू चढतो का बघा. हॉटेल श्रीजी 11. माझ्या गाडीनं इथं दम तोडलाय. समोर काय चढणार. हां 3ऱ्या गिअरमध्ये होती का. ओके आता दुसऱ्यात घातली गाडी. इहू इधर घाट इधर डोंगर, इधर घाट इधर डोंगर, आणि इधर अपन त्रिप्सी वो भी स्प्लेंडर पे. पता नहीं अभी चलेगी कि नहीं. भाग बेंचत. चढायला चढणार पण गाडीचं सगळे पार्ट खोला लागणार. अरे कमॉन. अब पार तिथं चढायचं आपल्याला. उतरता का रे. दोन्ही पण उतरा तुम्ही. समाधान उतरणार का समोर घेऊ. इथून असं फिरून यावं लागते. आणि खाली रिसॉर्ट पण आहे, हॉटेल पण आहे. 7-12 नाही रे, 11 आहे. श्रीजी 7. राऊंड कसला राऊंड. समोरनं गाड्या येतात. चढ गई. मस्करी का. लॉर्ड स्प्लेंडर बोलते. पहिला घाट कंप्लीट नाही अजून तिथपर्यंत चढायचं आहे. आता तर मेन लागलं आहे. पहिला लेवल 1 कंप्लीट झालं आहे. आता लेवल 2 के लिए रेडी हो जा मेरी धन्नो. हा लेवल 2 लय खतरनाक. त्याच्यानंतर लेवल 3 तर त्याच्याहून खतरनाक असणार आहे. चल जा मेरी बुलबुल चढ. कमॉन. अरे आता लय वांदे झाले. गाड्या 4 व्हीलर सण चढाले. उतरून जा रे. माझी गाडीचं धुड्डा पडेल. चला उतरा. उतरा दोघं उतरा. तू दोघं उतरा. नाही दोघं उतरा, मी जाणार समोर. त्यांना ड्रॉप केलं. आता बघू या अभी तो चढ जायगी. झिकझॅक करून चढवू, कारण एकदम पिकअप नाही घेणार गाडी. समोरनं गाडी आली. कसला नजारे भावांनो, खरं सांगा. एक नंबर. काय नदी नाही, काय डोंगर, काय वादी. इकडं वादी. महादेव मंदिर अजून 2 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटरची चढ आहे. परत अजून यांचं बसवायचं का. पहिला आता लेवल 2 झाले. आता लेवल 3 साठी परत गाडीवरती बसलोय. आता पळवायची गाडी. लेवल 3 कंप्लीट. यंदूर गाडीच बंद पडली. गाडी बंद पडली का. कशी करते बघ. पहिल्या गिअरमध्ये बघ चढत नाहीये. लेवल 4 लेवल 3 कंप्लीट झालं. लेवल 4 इहू. म्हणून मागच्या वेळेस ना मी ती गाडी आणली होती. आता नाही चढणार. चढ जा. कमान. अरे म्हणत असल मालक तुम्ही घरी चला, तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट इंजन फेल. अभी देखो भाई कैसा मजा आने वाला. एवढ्या मेहनतीच्या नंतर शेवटी आम्ही मंदिरावर पोहोचूनच गेलो. पुण्यावरनं फक्त 15 किलोमीटर अंतरावर असलेले चतुर्मुख महादेव मंदिर हे
भगवान शिव यांना समर्पित एक लपलेला खजिना आहे. विविध प्रकारच्या झाडांनी वेढलेल्या या मंदिर संकुलात दत्त मंदिर आणि कऱ्हा नदीचे उगमस्थान देखील समाविष्ट आहे. या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर चतुर्मुख महादेव मंदिर हे पातरवाडी किंवा कऱ्हा टेकडी म्हणून ओळखले जाणाऱ्या एका लहान टेकडीवर वसलेले आहे. कारण कऱ्हा नदी इथूनच उगम पावते. या टेकडीला ब्रह्मगिरी टेकडी असेही म्हणतात, जी भगवान ब्रह्मा या देवांच्या नावावरून ठेवण्यात आली आहे. मंदिराचे महत्त्व महाभारताशी देखील जोडलेले आहे. असे मानले जाते की पांडव पुरंदराजवळील पांडेश्वर गावाला भेट देत होते, परंतु पाणी मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी भगवान कृष्णाची मदत घेतली, ज्यांनी त्यांना जवळच्या टेकडीवर ब्रह्मदेवाच्या ध्यानाबद्दल माहिती दिली. कृष्णाने सांगितले की ब्रह्मदेवाच्या कळमंडळात 107 नदीचे पाणी होते आणि भगवान शिवाच्या अभिषेक दरम्यान हे पाणी सांडून एक लहान प्रवाह तयार करत असे. या प्रवाहाला कऱ्हा नदीचे उगमस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. तर असे काही या मंदिराचे इतिहास आहेत. फॅमिलीसाठी एक सुंदर आणि निसर्गरम्य असलेले वातावरण असलेला हा मंदिर तुम्ही एकदा अवश्य भेट देऊ शकता.